आज आपण पूर आल्यानंतर जी हानी होती आणि पूर कशा स्वरूपाचा असतो आणि लोकांचं परपंच संसार 20, 25, 50 वर्षाचा एका क्षणात कसा नष्ट होतो याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती आपणाला पाहायला मिळली. त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, ज्या भागातून नदी जाते त्या भागात जरी कमी पाऊस असेल आणि नदीचा उगम अगर त्याच्या खालच्या भागात म्हणजे उगमाच्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी झाली तर आणि धरणं पूर्ण भरली तर त्याची दरवाजे उघडले जातात धरणाचे आणि पाण्याचा विसर्ग खाली केला जातो. त्या जर खालच्या भागात जरी पाऊस कमी प्रमाणात असेल, तिथले गाववाले नदीच्या पट्ट्यातील लोक अतिशय निश्चिंतपणे असतील, पण वरून जो येणारा पाण्याचा प्रवाह आणि धरणातून सोडलेला प्रवाह पाऊस याच्यामुळं नदीला अतिशय मोठ्या प्रमाणात एक दृश्य पुराचं प्राप्त होतं. उदाहरण सांगायचं म्हणजे तर वरच्या भीमाशंकर पुणे ह्या भागात जर पाऊस झाला तर आपल्या भीमा नदीला पूर येतो आणि आपल्या सांगोल तालुक्यात पावसाचा थेंब नसतो. जर आता जर विचार केला, मागच्या 2 महिन्याचा विचार केला तर नदीला पूर आलेला होता आणि सांगोल तालुक्यात पावसाचा थेंब नव्हता. तसेच वास्तव्य बार्शी असेल, मोहोळ असेल, करमाळ असेल, काही भाग दक्षिण सोलापूर, माढा असेल, या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी दृश्य झालं आणि त्याच्यामुळं काय होतं, पाऊस कमी वेळात अतिशय झाला, दरवाजे धरणाचे उघडे केले की पाण्याचा प्रवाह वाढतो आणि ते प्रवाह नदीच्या पात्राच्या क्षमतेपेक्षा 4 ते 5 पटीनं होतो. जसं आता सीना नदीचे पात्र हे 50,000 क्युसेसचा आहे, पण पाण्याचा प्रवाह हा 2,30,000 क्युसेसनं चालला, म्हणजे त्याच्या 4 पटीनं मोठा चालला. त्याच्यामध्ये काय होतं, आसपासच्या गावामध्ये घरातून पाणी शिरलं जातं. आता सरकारच्या ह्याच्यात नुकसान काय होते, तर सरकारच्या ह्याच्यामध्ये नुकसान असे होते की छोटे छोटे पूल असतील, नाले असतील, रस्ते असतील, हे पूर्ण वाहून जातात आणि जे अति उच्च असतील, उदाहरणार्थ सोलापूर कोल्हापूर हायवे आहे, सोलापूर पुणे अतिशय उच्च दर्जाचे ब्रिज आहेत, पण पाण्याच्या प्रवाहामुळे ते सुद्धा बंद ठेवलेले होते. रस्ते कैक वाहून गेलेले आहेत. नदीच्या पट्ट्यामध्ये लाईट सुविधा असेल त्याच्यात तारा जातात, डाम वाहून जातात, मोडतोड होते, इलेक्ट्रिक पूर्ण नदीच्या पट्ट्यात जे पुरामध्ये गावले त्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण शेतकऱ्याचं काय होतं नुकसान, की शेतकरीची सुपीक जमीन त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाते आणि पाणी अतिशय खडूळ होतं आणि त्या पाण्यात म्हणजे जे आसपासच्या विहिरी आहेत त्या विहिरी पूर्ण गाळानं भरल्या जातात आणि जे पीक असतात त्या पिकाला एक पॉलिश केल्यासारखा एक मातीचा थर येत असतो आणि घरामध्ये जर पाणी शिरलं असेल तर जीवन आवश्यक वस्तू असतात, अन्न धान्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. भिंतीला तडं जातात, घरातील फर्निचर नष्ट होतं, जीवनावश्यक वस्तू बऱ्यापैकी नष्ट होतात. जे आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर शेतकरीची हानी काय होते, जर समजा शेतकऱ्याचे या भागामध्ये मका असेल, ज्वारी असेल आणि काही पीक असतील तर ते पीक वाहून जात आणि पीक वाहून गेल्यानंतर त्याला पूर्वस्थितीला त्याची दुरुस्ती करून शेताची दुरुस्ती करून परत मशागत करायची आणि मशागत झाल्यानंतर तिथून पुढं 4 ते 5 महिने त्याची वाट बघायची ती पीक येण्यासाठी. असे किती शेतकरी असतात, तर लाखोच्या पट्टी शेतकरी असतात जे नदीच्या पट्ट्यातच त्यांची 1-2 एकर आणि ती बी पुरामध्ये गेलेली आहे. घरामध्ये काय होतं की तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील, कपडे असतील, महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील, शालेय मुलांचे शिक्षणाचे साहित्य असेल, हे पूर्ण पाण्यामध्ये नष्ट होतं आणि हे नष्ट इतकं अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचे हे होते. आता मुख्य जनावरांचे
गाय म्हैस कुत्रा शेळ्या मेंढ्या हे पाण्याबरोबर वाहून जातात मित्रांनो. आता आपण धाराशिवमधील भूमपरांडा इथे जर घटना बघितली तर त्या शेतकऱ्याच्या 48 जनावरांतील रात्री 1:30 वाजता पाऊस त्या नदीला पूर आला. तो पूर येताच त्याच्या 2 कामगार त्यांच्या घरातले लोकांनी 5 जणांनी 5च गाया सोडली. त्या 48 मधल्या 5च जनावर जी सोडून बांधलीत ते तिथून सोडसतोर त्या गोट्यामध्ये पूर्ण पाणी गाया मुजल्या होत्या. काय गायांची दावी तुटली, काय जण असे मरून पडलेत गायी. तसं शेळ्या असतील, गाय असतील, म्हशी असतील, कुत्रे असतील, काय असे जीवितहानी अतिशय मोठ्या प्रमाणात. आता ह्याच शेतकऱ्याचा जर विचार केला तर एक 48 जनावर उभा करायला कमीत कमी 5 ते 7 वर्ष तर लागतातच. आता त्या हानी, त्या शेडची हानी असेल, त्याच्या पशुखाद्याची हानी असेल, ही हानी भरून येत नसते मित्रांनो. आता विहिरीचा गाळ मोठ्या प्रमाणात आहे. आता सांगा जर नदीपट्ट्यात तुमची 10 एकर जमीन सपाट प्रदेशला असेल आणि त्याच्यामध्ये पाणी गेलं असेल तर ते पाणी जाऊन बी कसं काय होतं, नुकसान कसं होतं की जे पाणी खडूळ पाणी ते पिकावरती एक बारीक मातीचा थर पूर्ण बसतो आणि ते वैरण मका असेल, घास गवत असेल, रानातलं गवत असेल, ह्याच्यावरती त्याचा एक थर येतो, लेप येतो आणि तो लेप असल्यामुळे जनावरांना खाता येत नाही. मस्त हिरवा गार नदीचा पट्टा आहे पण जनावरांना खाया योग्य जमीन नाही. शिक्षणाची मुलांची हानी झालीत. आणि दुसरी गोष्ट, गावामध्ये ज्या वेळेला पाणी शिरतं त्यावेळेला शासकीय कार्यालय सुद्धा ठप्प होतात आणि तिथं सुद्धा प्रचंड मोठी कागदपत्राची देवाणघेवाण नष्ट होते. आणि ज्याच्या 4 व्हीलर आहेत, त्या 2 व्हीलर गाड्या आहेत, त्या ट्रॅक्टर आहेत, असे जे साहित्य आहे ह्या साहित्याचं बी भयानक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याची सुद्धा आता पूर असल्यामुळे आपल्याला बघायला मिळत नाही. पण पूर ओसरल्यानंतर, पूर्वस्थितीला पाणी गेल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात वाहनांची मोडतोड आपल्याला बघायला मिळेल. जीवन आवश्यक वस्तू म्हणजे ज्यांनी आपलं नाणं सोनं जपून ठेवलेलं असतं की आपल्याला काहीतरी उपयोग होईल, मात्र ते त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा वाहून जाण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. त्या भागातील लाईट सुविधाची तारा खांब तुटल्यामुळं गावांना सहजासहजी लगेच लाईट सुविधा नसते. जीवनहानी तर माणसांच्या बी बऱ्यापैकी झालेली आहेत. पण आता ह्याच्यावर काय आहे, उपाय काय आहे की सरकारने सांगितलं की आम्ही 8,000 रुपये हेक्टरी देणार आहे. हेक्टरी म्हणजे 2.5 एकर जमीन होते आणि 100 गुंठाचा 1 हेक्टर, तर त्याची बेरीज जर आपण केली तर 80 रुपये गुंठ्याला. असं कुठलं आहे की त्या शेतातून 1 गुंठ्याला 80 रुपये खर्च येतो आणि ते सरकार त्याचा मोबदला देतं. मित्रांनो, आपल्या सरकारनं कोणाची घरं पडलेली आहेत, जीवितहानी झालेली आहेत, शेतीचे नुकसान झाले, ज्याच्या विहिरी गाळानं मुजलेल्या आहेत, त्याचा गाळ काढण्यासाठी काय उपाययोजना आहे? 8,000त काय होणार नाही मित्रांनो. अशाच ह्या महाराष्ट्राच्याच धर्तीवरती पंजाब ह्या राज्यामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीला तिथल्या सरकार भगवंत मान अतिशय, संसदमध्ये हा व्यक्ती दारू पिऊन बसणारा होता, त्याला वेगळ्या भाषेनं बघत होते. पण आज ते पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय सुविधा दिलीत? 1 हेक्टरी उत्पादन असेल, क्षेत्र असेल, त्याला 50,000 रुपये दिलेले आहेत. जर तुमच्या पुरामध्ये पाण्यामध्ये जर एखादा हानी झाली असेल कुटुंबातील, त्याला 4 लाख दिलेत. ज्याचं घरामध्ये त्याचे नुकसान झाले त्याला 40,000 रुपये दिलेत. असे त्यांनी अतिशय चांगल्या, म्हणजे आणि सांगायचं राहिलं त्या पट्ट्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय, शेती करण्याची त्यांची क्षमता नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख क्विंटल बियाणं उपलब्ध करून, खतं उपलब्ध करून द्यायचं नाही. तसं महाराष्ट्र सरकारनं 50,000 द्यावं, हिरीचा गाळ काढण्यासाठी त्याला अनुदान द्यावं. ज्याची जनावर मिळेल, आता पंजाबमध्ये 38,000 रुपये एका जनावराला भरपाई दिली मित्रांनो. आपल्या सुद्धा भागामधील आपण हा शेतीला जोडधंदा म्हणून पशूंची सेवा करतो आणि त्याच्यातून आपल्या चलन फिरलं जातं, तर ते सुद्धा आपणाला सुद्धा त्याच धर्तीवरती 40, 50, 38,000 मिळावं. फिरीज असेल, जनावरांचं असेल, घर पडलेलं असेल, जीवितहानी झाली असेल त्याचे मिळलं पाहिजे. नुकसान भरपाई 50,000 मिळली पाहिजे. हे कधी आहे मित्रांनो शक्य? जर तुम्ही एकजूट राहिला आणि सरकारवरती दबाव आणला तर हे तुम्हाला मदत मिळू शकते.
8,000 मध्ये काही होणार नाही मित्रांनो. 8,000 मध्ये जर तुम्ही आज जर ट्रॅक्टर घेऊन रोटरायला गेला तर त्याला 5,000 रुपये निकर फनायला आणि रोटरायला लागतात. 8,000 काय दम नाही मित्रांनो. म्हणून मी आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो. खरंच ह्या नदीच्या प्रवाहाबरोबर लोकांचं परपंच वाहून गेलेत. 50-50 वर्षाची जी मेहनत आहे ते सुद्धा वाहून गेले. शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही जणांचं असं रानं वाहून गेले, ते रानं दुरुस्त करायची ती, त्याच्यातून आपल्या मुलांचे शिक्षण भागवायचं आहे. काही जणांची लग्न करायची ती मुलींची. आरोग्य सेवा आहे. आता ह्या पट्ट्यातून अतिशय मोठ्या प्रमाणात साथीचा रोग येणार आहे, त्याला आपण बळी पडणार आहे त्या भागातील लोक, आणि त्याच्यातून आपला मोठ्या प्रमाणात पैसा जाणार आहे. त्याच्यामुळं ज्या भागामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली, अशा लोकांनी एक संघटना मजबूत केली पाहिजे, संघटना एकत्रित झाली पाहिजे आणि सरकारवरती दबाव आणून आपणाला ज्या 50 वर्षाची हानी आपण 50 वर्षाचे जे आपण परपंच उभा केला होता एका क्षणात केला, आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हे तुम्हाला पूर्वस्थितीला यायला कालावधी लागेल. म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी एक व्हा. गावात अतिशय चांगली लोक असतात, त्याच्याशी बरोबर चर्चा करा, एक व्हा, सरकारवरती दबाव आणा आणि आपल्या मागण्या पूर्ण कराव्या. आणि काही जर माझ्याकडनं एखादा शब्द गलत गेला असेल तर कमेंट करून मला आपली प्रतिक्रिया कळवायची आहे. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.